मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। गा 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 रे सा सा
पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. समचरण सरोजम सांदणीलांबुदाबम, जघननिहित पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंदनं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो न्याता. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुल्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मुकुटमणी, देहूचे निवासी महाराष्ट्र भूषण वैकुंठाला सध्या गमन करणारे, या सर्वसामान्य जीवाला ज्ञानाची व मोक्षाची वाट दाखवणारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4
चरणांचा पंढरी महात्म्य प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडला आहे. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीचा विशेष प्रतिपादन करतात. तसे तुकाराम महाराजांनी या अभंगात वस्तुनिर्देश रूप मंगल साधलेला आहे. तसे मंगलाचे 3 प्रकार आहेत. एक वस्तुनिर्देश रूप मंगल, दुसरा आशीर्वाद रूप मंगल आणि तिसरा नमस्कार रूप मंगल. आता वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे काय? तर वस्तू म्हणजे परमात्मा. देवाचे 2 रूपे आहेत, एक सगुण आणि दुसरं निर्गुण. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. तरी तू व्यक्त आणि अव्यक्त हे तुझे एक आणि भ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. सगुण आणि निर्गुण असे देवाचे 2 रूपे आहेत. यापैकी सगुण किंवा निर्गुण स्वरूपाचं वर्णन करणे याला वस्तुनिर्देश रूप मंगल असे म्हणतात. आता आशीर्वाद रूप मंगल म्हणजे काय? तर देवाकडे आपल्याकरिता, आपल्या परिवाराकरिता, शिष्यांकरिता मागणी करणे, प्रार्थना करणे, मग देव किंवा संत आशीर्वाद देतात, त्यालाच आशीर्वाद रूप मंगल असे म्हणतात. आता नमस्कार रूप मंगल म्हणजे काय? तर नमस्कार रूप मंगल म्हणजे देव किंवा संत यांना नमस्कार करणे, यालाच नमस्कार रूप मंगल असे म्हणतात. विठ्ठल या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वस्तुनिर्देश रूप मंगल साधलेला आहे. म्हणून आषाढी कार्तिकी वारी जवळ आली की तुकाराम महाराज लोकांना पंढरपूरकडे प्रेरित करतात. पंढरीसी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी. जारे तुम्ही पंढरपुरा, तो सोयरा दिनांचा. चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू. डोळे निवतील कान, मनात येते समाधान. लोक म्हटले तुकाराम महाराज सतत पंढरपूरला चला, पंढरपूरला चला. कधी मुंबईला चला म्हणत नाही, कधी गोव्याला चला म्हणत नाही, कधी दिल्लीला चला म्हणत नाही. येऊन जाऊन पंढरपूर, येऊन जाऊन पंढरपूर. काय पंढरपूरला? पंढरपूरला काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुकाराम महाराज रूपकाच्या माध्यमातून अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे
भिशांचा कार्यक्रम आपला असतो, तुकाराम महाराजांचा नाही. मग त्याने हे दिलं विचारायचं सोडून आणि म्हणतात पंढरपूरला काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूरला भूत आहे. मला जगामध्ये अशा काही वस्तू आहेत की त्या प्रत्यक्ष दिसत नसल्या तरी अंतःकरणात त्याविषयीची भीती असते. एखाद्यात जर घर विक्री असलं ना आणि शेजारच्या जर सांगितलं ना, ओय ते घर घेऊ नको बरं का, त्या घरात भूत आहे, तर ते घर कितीही सुंदर असलं, कितीही चांगलं असलं तरी ते कोणी घेत नाही. मग पंढरपूरला विशेष भूत आहे, सामान्य भूत नाही, सर्वात मोठं भूत आहे. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. आई दर्पण करू गत काही, आई दर्पण करू गत काही, आई दर्पण करू गत काही, आई दर्पण करू गत काही. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. भूत जबर मोठे गे बाई, झाली झडपण करू गत काही. तुकाराम महाराज देवाला भूत म्हणतात. तुकाराम महाराज देवाला भूत म्हटले. महाराज आपण सर्वसामान्य माणसाला जरी भूत म्हटलं तरी त्याला ते आवडत नाही. तुम्ही उगाच एखाद्याला म्हणून पहा की तू लय भूतासारखं दिसतो, तो म्हणतो तू भूत, तुझा बाप भूत, तुझा आजा भूत. आणि तुकाराम महाराज देवाला भूत म्हटले. का म्हटले? देव भूत आहे म्हणून म्हटले. देव काय भूत आहे? देवच भूत आहे असं नाही, सर्वच भूत आहेत. बसलेले म्हटले आम्ही सुद्धा नाही, आपण सर्वच भूत आहोत. पण कस काय हो? मग तू सांग बरं, भूत कशाला म्हणतात? तेच मसन वाटत राहतं, ते मसन वाटत राहतं, तेच भूत राहतं असं तुला कोण म्हणे? आम्ही तर तेच ऐकतो. आता योगिक दृष्टीने विचार केला तर भू या धातूचं कबुधावी रूप भूत असे होते. कर्मने भूतकाल वाचक धातू साधित विशेषण करत असताना धातूला त लावावा लागतो आणि भू धातूला त लावून शब्द तयार होतो भूत. आणि भूत शब्दाचा अर्थ आहे झालेला. मग तुम्ही सर्व झालेले नाही का? तुमच्या आई बापाला सर्व झालेले आहे. अहो पण मला सर्व झालेले आहे म्हणून त्याला भूत म्हटलं तर ठीक आहे, पण देव कुठे झालेला आहे, त्याला कसं काय भूत म्हणतात? पण देव सुद्धा भूतच आहे. कारण भू या धातूचा अर्थ फक्त होणे नाही तर असणे सुद्धा आहे. मग जे असलेलं आहे तेही भूतच आहे आणि जे झालेलं आहे तेही भूतच आहे. देव असलेला आहे म्हणून देव भूत आहे आणि आपण सर्व झालेले आहोत म्हणून आपण भूत आहोत असं वय. त्या शब्दाचा अर्थ तसा होतो म्हणून तुकाराम महाराज देवाला भूत म्हटले का? त्या शब्दाचं कबुधावी रूप करून म्हटले का? असं का? तर नाही. खरंच तुकाराम महाराज इथं देवाला भूत म्हटले आहेत. आता बरं सांगितलेला योगिक अर्थ झाला, पण योगिक अर्थापेक्षा व्यवहारात रूढ अर्थ ताकदवान असतो. योगात रूढिर्बलियसी. मग रूढ अर्थ काय आहे? रूढ अर्थ तोच तुम्ही समजता, तो मसन वाटत राहतं ते. तरी पण देवाला भूत कस काय म्हटले? अरे बाबा रूपक केलेलं आहे. अहो पण भूताचं रूपक कसं केलं? त्याचं कसं असतं? उपमान आणि उपमेय याचं अभेद वर्णन करणे याला रूपक म्हणतात. मग अहो पण देवाला भूताची उपमा कशी दिली? देव कुठं, भूत कुठं? देव इथं आणि भूत इथंच. अहो पण देशाने जरी एका ठिकाणी असले तरी ते वस्तूने सारखे नाही. साहित्यशास्त्रामध्ये वस्तूचे धर्म श्रेष्ठ कनिष्ठ काही नाही बघत. सादृश्य दिसलं की उपमा देता येते, सारखेपणा दिसला की उपमा देता येते. एकाचं नवीनच लग्न झालं, त्याला विचारलं का रे बाबा तुझी बायको कशी आहे? तो म्हणे नुसती लवंगी मिरची. म्हणजे तू काय मिरची बरोबर लग्न केलं का? तर नाही. जसं मिरची तोंडात घातल्याबरोबर हा हा व्हायला लागतं, तसं हा बायको जवळ गेला की हा हा व्हायला लागतं. सगळेच धर्म सारखे असावे लागतात असं काही नाही महाराज. एखादा जरी धर्म सारखा असला तरी उपमा देता येते. जसं मी आता सांगितलं, मिरची पहिले हिरवी राहते मग लाल होते, तसं बाई पहिले हिरवी राहते मग लाल होते का? तर नाही. त्या बाईच्या आणि त्या मिरचीच्या स्वभावात सादृश्य आहे म्हणून उपमा दिली. अहो पण देवात आणि भूतात कोणतं सादृश्य आहे?
तुकाराम महाराज म्हणतात देवात आणि भूतात एखादं सादृश्य नाही, जवळजवळ बरेच धर्म सारखे आहेत. मग सांगा बरं कोणते? आता सगळंच सांगावं लागेल का तुम्हाला? मग तुम्ही एक तास काय करणार आहे? बरं ऐका. आता नंबर 1, भूत रंगाने कसं असतं? काळं. कोणी कोणी पाहिलं नसेल पण ऐकलं तर असेलच. पहिली लोक सांगायचे ते कुत्रच होतं, ते मांजरच होतं, ते घोडच होतं, आम्ही ढोर चालत असलं का ते ढोर तिकडून चारू लागायचं. आता पहिल्या लोकांनी सांगणे आणि आपण फक्त ऐकणे. आपण जर का भूत पाहणे तर जागेवर मारणे, सांगायला सुद्धा शिल्लक नाही राहणे. मग भूत जसं रंगाने काळा आहे तसा देवही रंगाने काळा आहे. ठाईचाची काळा बहु काळा, मनोनी वेदाचा लाविला गे माये. अहो पण देवाचा काळेपणा काय खरा आहे का? आम्ही कुठं म्हणतो खरा आहे म्हणून. जसं भूताचा काळेपणा खरा नाही तसा देवाचाही काळेपणा खरा नाही. दोघात काळेपणा हे सादृश्य आहे. जसं भूत सर्वच मानत नाही तसे देवही सर्वच मानत नाही. आता दुसरं सादृश्य ऐका. लोक अहो पण तुम्ही तुकाराम महाराजांचं समर्थन करायला लागले. भूत नावाची वस्तू व्यक्ती जी आहे ती या जगात आहे की नाही यातच विप्रतिपत्ती आहे. मला जगात बरेचसे माणसं असे आहेत की ते जगात भूत योनीच मानत नाहीत. जसे जगात सर्वच लोक भूत मानत नाही तसे जगात सर्वच लोक देवही मानत नाहीत. महाराज काही माणसं अशी आहेत की ते देवाच्या दर्शनालाही जात नाहीत. एक मात्र मला भेटला, म्हटलं ताई मी 75 वर्षाचा झालो पण मी फक्त एकदाच मारुतीच्या मंदिरात दर्शनाला गेलो. मी म्हटलं केव्हा? म्हणे लग्न झालं होतं तेव्हा. मग मी म्हटलं तू रावणाचा सक्का साडूच आहे. काय म्हातारे माणसं आगाऊच राहतात महाराज. एक दिवस आम्ही असंच कीर्तनाला चाललो होतो. तहान लागली म्हणून ड्रायव्हर म्हटलं काका थोडीशी गाडी थांबवा. त्यांनी एका वस्तीवर गाडी उभी केली. तिथं एक म्हातारं भरलेल्या कांद्याच्या गोण्या खपाखप वाहत होतं. मी म्हटलं बाबा तुम्ही लईच खपाखप कांद्याच्या भरलेल्या गोण्या वाहू राहिले. म्हातारा म्हणे बाई त्याला घरचं खावं लागतं घरचं. मी तर छाटच झाले. ते म्हातारं कांद्याची गोणी घेऊन गेलं, बांधार जाऊन धापकन पडलं. ड्रायव्हरला म्हणलं ड्रायव्हर तेवढी कांद्याची गोणी अंगावरची काढून द्या बरं. ड्रायव्हर म्हणे तुम्हीच काढा, तुम्हाला रिकामं काम येतं. मग मी अशी ओढणी कमराला बांधली, ड्रेसच्या बाया मागं केल्या, गेले दानकन कांद्याची गोणी ओढली आणि मग म्हटले बाबा त्याला घरचं नाही बाहेरचं लोकांचं खावं लागतं तेव्हा दनादन कांद्याच्या गोण्या उचलल्या जाते. असंच एक दिवस कीर्तन चालू होतं. मी मध्ये चाला घेतला. एक म्हातारा म्हणे आय पोरी एवढ्या ती काय पुढे कीर्तन सांगून घे. असंच एक दिवस कीर्तनाच्या विषयावर बोलता 10-5 मिनिटं वेळ झाला. एक म्हातारा मध्येच उठलं, फेटा बगलात मारला, हातात काठी घेतली, धाड सगळ्यांच्या मधून निघालं. मी म्हटलं बाबा खाली बसा ना. म्हातारा म्हणे तुझं चालून दे. मी म्हटलं माझं चालून दे, तुम्ही काय करत्या? म्हणे तुला ज्याने कीर्तनाला आणलं ना त्याच्याकडे पाहतो, त्याचा बेत पाहतो की ही बेत पुन्हा कीर्तनाला आणशील का? काय म्हातारे माणसं आगाऊच राहतात महाराज. एक म्हातारा घरात नुसतं बडबड करायचं. घरातल्या सर्व माणसांना त्याची चीड यायची. ते कोणी आलं की लगेच चौकशी सुरू करायचं. कोण होती ती? कोण होती? काय ती म्हणत होती तुमच्या म्हाताऱ्याला जिवंत जाळा. त्या म्हाताऱ्याला महाराज माडीवर जरी ठेवलं ना तरी ते वरून खाली डोकून पाहतं मग चौकशा करतं. महाराज काही म्हातारी माणसं असे आहेत की ते 60-70 वर्षाचे झाले पण त्यांच्या गळ्यात अजून माळी नाही. मी तुम्हाला दाखवून देईन. महाराज सर्व म्हाताऱ्या माणसांना हात जोडून विनंती करते, बाबांना खूप संसार केला, खूप काय केलं, बायकांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी खूप काय केलं, पण आता तरी स्वतःसाठी काहीतरी करा. महाराज बरेचसे लोक असे आहेत की ते जगात देवाचं अस्तित्वच मानत नाही. जसे जगात सर्वच लोक भूत मानत नाही तसे जगात सर्वच लोक देवही मानत नाहीत. आता तिसरा गुण ऐका. लोक म्हटले आमचं भूत वेगवेगळे रूप घेतात. तुकाराम महाराज म्हटले आमचं देवरूपी भूतही वेगवेगळे रूप घेतं. जे लोक भूत मानतात ना त्यांना विचारलं का हो भूत नावाची वस्तू व्यक्ती जी आहे तिचं रूप कसं आहे?
ते म्हटले तसं काही नाही, ते कोणत्याही वेळेला कोणतंही रूप घेतं आणि उभा राहतं. आमचे गुरु महाराज सांगत होते, आम्ही असंच एक दिवस बाहेर पडलो आणि उंच झाडाच्या फांदीला लोंबकळून झोका खेळत होतं. आम्ही तसेच पुढे गेलो तर ते आमच्या पुढे घोडाहून चालायला लागलं. लोक म्हटले त्याचं अमुक एकच रूप आहे असं नाही, ते कोणत्याही वेळेला कोणतंही रूप घेऊन उभा राहतं. तुकाराम महाराज म्हटले आमच्या देवरूपी भूताचंही तसंच आहे, ते वाटेल त्या वेळेला वाटेल ते रूप घेऊन उभा राहतं. महाराज देव आतापर्यंत या जगाच्या मंचावर एकच रूप घेऊन आला असं नाही, देवाने अनेक रूप घेतली. धरियेली सोंगे येण्यावरी पांडुरंगे, ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे त्री. एकदा तर काय महाराज मासात झाला, एकदा तर काय दुसऱ्या वेळेस कासवच होऊन आला, एकदा तर काय महाराज झालं काय नाही डुक्करच झाला. आता ही काय देवाची रूपे आहेत का? महाराज उगं मोठ्याने अवतार घेतला म्हणून आपण सुकर म्हणतो, सुकर भगवान की जय. पण सुकर याचा मराठी अर्थ काय आहे? डुक्कर. मग महाराज भूत जसं वेगवेगळे रूप घेतो तसं देवही वेगवेगळे रूप घेतो. एकदा तर काय नृसिंह अर्धा जनावर आणि अर्धा माणूसच होऊन आला. आता महाराज भूत जसं वेगवेगळे रूप घेतं तसा देवही वेगवेगळे रूप घेतो. लोक म्हटले, आता चौथा गुण सांगते, लोक म्हटले आमचं भूत सर्वांना दिसत नाही. तुकाराम महाराज म्हटले आमचं देवरूपी भूतही सर्वांना दिसत नाही. विठ्ठला विठ्ठला अमावस्येची रात्र होती, ढग आलेले होते, खालीकडे अंधार पडलेला होता आणि 2-3 जण रात्री 8 वाजता पाहुण्यांच्या घरून रात्री पुरणपोळ्या, भजे, कुरडई, पापड, गुलाबजामुन, बासुंदी, बालुशाही बरेच पदार्थ होते, असे खाऊन रात्री 8 वाजता घरी जायला निघाले. पण नेमका 11-12 वाजता मसनवाट्यापर्यंत आले. मला सर्वांच्या मनात भीती वाटत होती. सर्वजण नुसते वरून वरून म्हणायचे, असं कुठं असतं का, भूत कुठं असतं का. सर्वांच्या मनात भीती होती पण वरून वरून असं म्हणायचे. पण तेवढ्यात नेमकं सर्वात जास्त घाबरणार जे होतं ते सर्वांच्या मध्ये होतं. ते म्हटलं आलं रे. हे म्हटले कुठं आहे रे. ते बाप्पा ते काय आहे. मला त्यालाच दिसतं वाटते. माणसामध्ये 3 गणी माणसं आहेत, एक देवगणी, दुसरे राक्षसगणी आणि तिसरे मनुष्यगणी. आपल्या महाराज लोकांना त्याचा जास्त संबंध येत नाही म्हणा, कारण लग्न जमवायचं असेल तर तिथं ह्या गणांचा संबंध येतो. आपलं काही नाही, आपल्याला कुठंही कीर्तन येतं. त्यात असं सांगितलं जातं की जे देवगणी आणि राक्षसगणी आहेत त्यांना ते भूत दिसत नाही, मनुष्यगणीलाच दिसतं. म्हणजे सर्वांना दिसत नाही, विशिष्ट व्यक्तींनाच दिसतं. तसं देवही सर्वांना दिसत नाही, कोणाला दिसतो तेच तुकाराम महाराज सांगतात. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.